नमस्कार. देवेंद्र फडणवीस हे विरोधकांच्या डोळ्यात खुपतात. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपण जिंकण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष अर्थातच भाजप हे हरतील कसे याकडे आता विरोधकांचे प्रचंड लक्ष लागलेले आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांना हरवणं हेच त्यांचं उद्दिष्ट आणि लक्ष्य आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा देवेंद्र फडणवीस यांच्या मागे हात धुवून लागलेला आहे. नुकताच सुप्रिया सुळे यांनी तर सांगून टाकलंय की एकनाथ तुझसे बैर नाही, देवेंद्र तेरी खैर नाही. इथपर्यंत टोकाचा विरोध हा देवेंद्र फडणवीस यांना होतोय. दुसरीकडे उबाटा सेनेची ही परिस्थिती काही वेगळी नाहीये. त्यांनाही असंच वाटते की आपला पक्ष बुडाला तरी चालेल, पण देवेंद्र फडणवीस यांना हरवायचं, त्यांना राज्यात राहू द्यायचं नाही, त्यांना नेस्तनाबूत करायचं. आपला पाय जळला तरी चालेल, पण दुसऱ्याचं लुगडं मात्र जाळायचं, अशी ही एकंदरीत परिस्थिती आहे. का असं होत असेल? आणि त्यातही शरद पवार जे जुने जाणते नेते आहेत, महाराष्ट्रातील राजकारणातील एक बडप्रस्थ आहे, तेही नेते आपलं देवेंद्र फडणवीस यांना घाबरलेले आहेत. असं का होतंय मंडळी? त्याचं कारण भाजपचे आमदार आणि नेते गोपीनाथ पडळकर यांनी सांगितलेलं आहे. गोपीनाथ पडळकर म्हणतात, पवारांचं दुकान बंद करणारा राजकारणातला एकमेव माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे आणि म्हणून काहीही करून देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणात ठेवायचं नाही किंवा त्यांना इथून हद्दपार करायचं, त्यांचा पराभव करायचा, यासाठी शरद पवार त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस संघटना किंवा पक्ष हे जंग पछाडते. मंडळी, गोपीनाथ पडळकर नेमकं काय बोलले ते ऐका. फडणवीसच टार्गेट का जरांगेंचे? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्रजी फडणवीस असा एकमेव माणूस आहे की जो शरद पवारांचं दुकान कायमचं बंद करू शकतो. 14 ते 19ला पूर्ण कुलूप लावलं होतं त्या दुकानाला आणि तो निष्कलंक माणूस आहे, चारित्र्य संपन्न आहे. भ्रष्टाचाराचा त्यांच्यावरती एक आरोप नाही. 5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदात, आता 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावरती कुठलाच आरोप नाही आणि महाराष्ट्राची संपूर्ण त्यांना जाण आहे. मराठवाड्यातले काय प्रश्न आहेत, विदर्भातले काय प्रश्न आहेत, पश्चिम महाराष्ट्रातल्या नेमक्या अडचणी काय आहेत, कोकणातल्या अडचणी काय आहेत, मुंबई नगरमधल्या अडचणी काय आहेत, जातीवाईज त्यांचं अभ्यास मोठा आहे. मराठा समाजाची काय परिस्थिती आहे, ओबीसी, मायनर ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, एससी, सगळ्या लोकांच्यासाठी हे एकमेव नेतृत्व आहे. आणि पवारांना आणि पवारांच्या पिलावळींना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये दुसरा कुठलाच सक्षम नेता नाही की यांना ठासून विरोध करेल. आणि यांचा काय कारखाना नाही, सुतगिरणी नाही, बँक नाही, काही नाही. ते जोरात काम करू शकतात आणि त्यांची जात हे टार्गेट करतायत. देवेंद्रजींना आणि त्यांच्या जातीवरून त्यांना टार्गेट करायला सोपं होते. म्हणून मला महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन करायचं आहे, विनंती करायची आहे. मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता म्हणून बोलत नाही, परंतु मला महाराष्ट्रातल्या त्या ओबीसींना, त्या एससींना, त्या एसटी समाजाच्या लोकांना आणि गरीब मराठा समाजाच्या लोकांना मला विनंती करायची आहे, हात जोडून विनंती करायची आहे की ही सगळी लोक एकाच माणसाला टार्गेट करतायत. म्हणजे त्या माणसामध्ये काहीतरी आहे, त्या माणसामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि जर हे सगळे पुढारी, प्रस्थापित पुढारी जर त्या एका व्यक्तीला टार्गेट करत असतील तर त्यांना प्रोटेक्शन देणं ही आपल्या लोकांची जबाबदारी आहे. सामान्य लोकांनी त्यांच्या बाजूनं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. जे ज्यांना महाराष्ट्राचं हित जे लोक बघतायत त्या लोकांनी देवेंद्रजींच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. देवेंद्रजींच्यावरती आज हे सगळे टोकानं विरोध करतायत, पण देवेंद्रजींची पण वेळ येईल. ही काही वेळ काही अशी राहत नसते. आज जे सगळे गमती जमती बघतायत, करतायत, त्यांनासुद्धा पुरून उरणार हे नेतृत्व आहे. आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्यासुद्धा आता पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की हा विजनरी माणूस आहे, हा काहीतरी करू शकतो. पवार एक काम सांगू शकत नाहीत. आम्ही पवारावरती टीका करतोय अशातला भाग नाही. आम्हाला उत्तर देऊ ना. तिने पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्यांनी एक काम सांगावं महाराष्ट्रामध्ये की हे काम आम्ही केलं आहे आणि त्याचा रोज लाखो लोकांना फायदा होतोय. मी असे अनेक कामं सांगतो देवेंद्रजींनी केले. एक जलयुक्त शिवार
आज 19,000 गावात त्यांनी काम केलं, 6.5 लाख कामं केली. 6.5 लाख कामाच्या बाजूचे शेतकरी तुम्ही बघा, त्यांची संख्या लाखोत जाईल, 60-70 लाख लोक जातील. त्यांना रोज पाणी मिळतं, वर्षातले 3 पिकं ते घेत आहेत. आज तुम्ही समृद्धी रोड बघा, त्या रोडवरनं हजारो लोक रोज जात आहेत. मुंबईमध्ये जेव्हा गडकरी साहेबांचं आपलं युती सरकार होतं तेव्हा 55 उड्डाणपूल केले. आम्ही रोज त्या पुलावरून जातो, पवार पण जातात, त्यांचे कार्यकर्ते जातात. अटल सेतू बघा, आता कितीतरी कामं सांगता येतील. मंडळी, अशा प्रकारे गोपीनाथ पडळकर यांनी ETVला काहीतरी भेट दिली होती गणेशोत्सवाच्या निमित्ताने. त्यावेळेस त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखती दरम्यान गोपीनाथ पडळकर यांनी हे सांगितलं. आता पडळकर आणि शरद पवार यांचा 36चा आकडा आहे आणि हे वैर राजकीय वैर आहे, ते काही व्यक्तिगत वैर नाही, पण हे वैर लपलेलं नाहीये. गोपीनाथ पडळकर जेव्हा म्हणतात की पवारांचं दुकान बंद करणारा राजकारणातला एकमेव माणूस हा अर्थातच देवेंद्र फडणवीस आहे, त्यावेळेस नेमकं ते असं का बोललेत याचा विचार करावा लागतो. अर्थात त्याची कारण मीमांसा त्यांनी स्वतः केलेली आहे, पण ती तितकीशी पूर्ण आहे का, तर मला वाटत नाही की तितकीशी पूर्ण आहे. मंडळी, आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी कोणतीही कृती केली, म्हणजे अगदी ते कार्यकर्त्यांना, आपल्याच कार्यकर्त्यांना भेटायला गेले तरीही त्याचं वर्णन मीडिया मास्टर स्ट्रोक, पवारांचा मास्टर स्ट्रोक असं करत आलाय. आणि पवार या मास्टर स्ट्रोक मध्येच मशगूल राहिलेले आपण अनेक वेळा बघितलेले. पवार नावाचं एक गारुड मीडियाने संपूर्ण महाराष्ट्रात उभं केलं, पण खरंच पवार यांची ती क्षमता होती का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. कारण जे काही आकडेवारी समोर आली किंवा जे आकडे बोलतात ते तर विरुद्ध बोलत होते. पवार यांनी वेगळा पक्ष काढला आणि तो पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात काही सत्तेत येऊ शकला नाही. त्यांनी महाराष्ट्राची सत्ता काही मिळवली नाही. इतकंच नाही मित्रांनो, तर 56च्या पुढेही त्यांचे आमदार गेलेले नाहीयेत, अशी ही एकंदरीत परिस्थिती. पण तरीही पवारांना महाराष्ट्रातल्या राजकारणातील चाणक्य अशी उपाधी लावली जाते. कारण पवार हे मोडता घालतात. पवारांना काही निर्माण करता आलं नाही तरीही मोडता घालण्यात ते तरबेज आहेत. हा आतापर्यंतचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव आहे. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर तेच पवारांचं कर्तृत्व आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात आले. ते अगोदर आमदार होते, त्यानंतर 2014 मध्ये भाजपतल्या अनेक दिग्गजांना डावलून नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले. आता देवेंद्र फडणवीस हे जातीने ब्राह्मण, महाराष्ट्रात जरी महाराष्ट्र पुरोगामी, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं सांगितलं जात असलं तरीही महाराष्ट्रात एक ब्राह्मण मुख्यमंत्री होणं ही फार मोठी गोष्ट होती. या त्यांच्या अगोदर मनोहर जोशी हे मुख्यमंत्री राहिले होते आणि ते ब्राह्मण होते, पण त्यांना आपली टर्म पूर्ण करता आली नाही. त्यानंतर एक ब्राह्मण मुख्यमंत्री अर्थातच देवेंद्र फडणवीस होते. आणि त्या मनाने म्हणजे शरद पवारांशी तुलना केली तर त्या मनाने देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव कमी होता आणि त्यामुळे अनेकांना असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस फार फार तर 1-2 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहतील आणि त्यानंतर त्यांना बदललं जाईल. मंडळी, हा विरोधकांचा अंदाज सपशेल खोटा ठरला. कारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून काम करताना अनेक अशा योजना आणल्या की त्यामुळे महाराष्ट्राचा कायापलट झाला
असं म्हटलं तर वावगं ठरणार. जलयुक्त शिवार योजना असेल, मेट्रो असेल, अशा योजना आणल्या की ज्यावर देवेंद्र फडणवीस यांची छाप दिसते. आणि मग हे निश्चित झालं की देवेंद्र फडणवीस आता काही मुख्यमंत्री पदावरून दूर होऊ शकत नाही. आणि त्यानंतर महाराष्ट्रात राजकारण सुरू झालं. मराठ्यांचे मोर्चे निघाले, लाखांचे मोर्चे निघाले. आरक्षणाची मागणी तीव्र झाली. त्या अगोदर महाराष्ट्रात काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, खुद्द मराठा मुख्यमंत्री होते, शरद पवारही मराठा, पण त्यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणाची मागणी तीव्र झाली नाही. ती मागणी तीव्र झाली देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात. आता देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यकाळात ती मागणी तीव्र का झाली, त्याच्या मागे निश्चित राजकारण होतं का, हे अगदी लहान मुलगा सांगू शकेल. आणि त्यामुळे त्याचं आश्चर्य नाही. पण फडणवीस त्या राजकारणालाही अगदी धीराने सामोरे गेले. त्यांनी दाखवून दिलं की ठीक आहे, माझ्याकडून मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर मी करेन. आणि त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं. ते हायकोर्टात टिकून दाखवलं. मंडळी, ते जे मोर्चाच्या मार्फत राजकारण झालं ना, त्या राजकारणाला देवेंद्र फडणवीस यांनी असा काही शह दिला की विरोधक चारी मुंड्या चित झाले. फडणवीस यांनी आपली सगळी टर्म पूर्ण केली आणि मग फडणवीस आणि त्यांची जात काढायला हळूहळू सुरुवात झाली. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या टर्म मध्येच हे वारे गोंगावू लागले. पण फडणवीस ठाम होते. फडणवीस जाणार नाहीत, ते पुन्हा येणार हे माहीत होतं. अगदी पवारांनाही हे माहीत होतं. पण पवार अगदी शांत आणि काय डावपेच आखता येतील याची बांधणी करत होते. मंडळी, त्यानंतर ज्या वेळेस 2019 मध्ये युतीला जनतेने बहुमत दिलं होतं, त्यावेळेस पवारांनी उद्धव ठाकरेंना फोडलं आणि आपलं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आणलं. फडणवीसांना तुरुंगात टाकण्यापर्यंत या सगळ्यांची मजल गेली. पण म्हणून फडणवीस गप्प होते असं नाही. फडणवीसांनी एकच डाव टाकला आणि महाविकास आघाडीचं सरकार गडगडलं. त्यांनी शिंदेंना आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना सोबत घेतलं. इतकंच नाही मित्रांनो, तर अजित पवारांनाही सोबत आणलं. फडणवीस यांना नेस्तनाबूत करायला निघालेले महाराष्ट्रातल्या राजकारणातील चाणक्य हे हतबल झाले होते, अक्षरशः हतबल झाले होते. आणि त्यांना हे उमजत होतं की चाणक्य नावाची पदवी जी मीडिया आपल्याला देत होती, ती पदवी या काल आलेल्या मुलाने कधीच आपल्याकडून हिरावून घेतली. कारण उबाटा सेना फुटणार, आपला पक्ष फुटणार याची पुसटशीही कल्पना या महाराष्ट्रातील कथित चाणक्यांना नव्हती. आणि इथे मित्रांनो एक गोष्ट स्पष्ट झाली की ज्यांना चाणक्य म्हणून म्हटलं जात होतं त्यांची चाणक्यगिरी आता संपली आहे. जसं पडळकर म्हणतात, त्यांचं दुकान आता बंद झालेलं आहे. आणि फडणवीस नावाचा तारा हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या क्षितिजावर त्याचा उदय झालेला आहे. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट होती. आजही जरांगे पाटील यांना उभं करण्यात आलं. पुन्हा मराठा आरक्षणावरून फडणवीसांना टार्गेट करण्यात आलं. पण फडणवीस त्यालाही पुरून उरले. उलट हे आरक्षणाची मोहीम किंवा हे आरक्षणाची आंदोलनं का सुरू होत आहेत हे सामान्य जनतेलाही कळलं. आणि म्हणूनच मित्रांनो,
आजही कोणी ओपिनियन पोल घेतला तर महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त जनता सांगते की आम्हाला फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी बघायचंय. हे फडणवीस यांच्या यशाचं गमक होते. फडणवीस बिंदास्त होते, कारण त्याचं कारणही त्यांनीच सांगितलं की माझ्याकडे कोणताही साखर कारखाना, माझ्याकडे कोणतीही संस्था नाही, माझ्याकडे कुठलाही कारखाना नाही. जनतेने सांगितलं उद्या घरी जाऊन बसेल. इतका निष्कलंक माणूस, ज्याला आपलंसं करता येत नाही, त्याला राजकारणातून उठवायचं हा एकमेव डाव असू शकतो आणि तो खेळला जातो. आता हे कशासाठी इतकं? कारण महाराष्ट्रातल्या कथित चाणक्यांना हे समजत होतं, उमजत होतं की आपण फडणवीसांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या कवायती होत होत्या, पण त्याचा काहीही उपयोग नव्हता. आजही फडणवीस आहे तिथेच आहेत, तितकेच लोकप्रिय आहेत. इतकंच नाही मित्रांनो, की आजही जनता त्यांना मुख्यमंत्रीपदी बसलेले बघू इच्छिते. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.